आजचा बड्डे सेलिब्रेशन तर नाही खूप छान झालं. दीदीचा इथं बड्डे होता. त्याच्या अगोदर नाही तर सकाळ सकाळी समर्थ लवकरच झोपलेला, कारण आज लवकर उठलेला. त्यामुळं आणि दीदीचं इकडं नाही जेवण चालू होतं. छान असं नाही चिकन मटनचा बेत इथं केलेला आणि मी तर कपडे इकडं वाळवायला टाकत होते. आणि त्यानंतर नाही नळाला पाणी आलं होतं, त्यामुळं नाही इथं कॉक वगैरे चालू केला. आणि इकडं लगेचच नाही मी भांडी घासा घेतली, कारण भांडी तर खूप होती आणि पाणीसुद्धा भरायचं होतं. त्यामुळं नाही पटपट इथं सगळी भांडी घासून घेतली. आणि त्यानंतर नाही आतल्या साईडलाच नाही इकडं पाणी येतं, त्यामुळं नाही प्यायचं पाणी इथं भरून घेतलं. आम्ही पिण्यासाठी पण हेच पाणी वापरतो आणि वापराय पण वापरतो, म्हणजे जेवणासाठी. आणि तर जास्त प्रमाणात भरून ठेवायला लागतं, कारण 2 दिवसातून एकदाच पाणी येतं इथं. त्यामुळं नाही जास्त इथं भरून ठेवलं. आणि दुपारच्या टायमिंगला नाही ह्या मिरच्या नीट करायला घेतल्या, ज्याची देठं मोडायची होती मिरच्याची. त्यामुळं नाही तीच इथं मी मोडाय घेतलं, कारण नाही चटणी करायची होती आणि सारखं वातावरण चेंज होतं, त्यामुळं नाही लवकरच करून घ्यायचं होतं. आणि त्यानंतर नाही गव्हाचं पीठ पण संपलेलं, म्हणून ते पण इथं पाकड्या घेतलं. आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशनची तयारी करायला चालू केली. आणि आरतीचं ताट वगैरे करून घेतलं. आणि असा हा केक होता जे की खूप छान होता. आणि त्यानंतर सगळ्यांनीच दीदीला ओवाळून घेतलं आणि छान असं फोटोज वगैरे क्लिक केले. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या दिवसभरच्या रुटीनचा व्हिडिओ मी आमच्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो जाऊन नक्की एकदा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.